ट्यूबलाइट आणि CFL बल्बमधील पाऱ्यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होणारा धोका टाळण्यासाठी नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील संशोधकांनी सुरक्षित विल्हेवाटीचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे। या संशोधनासाठी 2 पेटंट देखील प्राप्त झाले आहेत। ट्यूबलाइट आणि CFL बल्बमध्ये असणाऱ्या पाऱ्याचं प्रमाण अत्यल्प असलं तरी त्याची अयोग्य विल्हेवाट पर्यावरणासाठी घातक ठरते। ही समस्या लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधकांनी सुरक्षित विल्हेवाटीचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे। या तंत्रज्ञानामुळे फ्ल्युरोसंट ट्यूबमधील पारा सुरक्षितपणे वेगळा करून त्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणं शक्य होणार आहे। इथे अशी क्रशर मशीन ठेवली तयार करू आणि त्यामध्ये आम्ही आमचे लॅम्प त्याचे क्रश केला जाईल आणि त्याच्यामध्ये जो आपला लॅम्प असतो त्याच्यामध्ये असं आतमध्ये फास्फर असतात। फास्फर म्हणजे लुमिनिसन्स मटेरियल, ज्याचा रेड ब्ल्यू ग्रीन लाईट चे मटेरियल असतात। ते पाऱ्याच्या 254 नॅनोमीटरने एक्साईट झाल्यानंतर रेड ब्ल्यू ग्रीन लाईट देतात आणि त्यातून व्हाईट लाईट मिळतो। हे असे असतात। त्याच्यात मर्क्युरी पण असतो। त्या मर्क्युरी आम्ही कलेक्ट करतो आणि त्याची केमिकल प्रोसेस झाल्यानंतर तो काच असा टोटली असा स्वच्छ पांढरा दिसतो। याच्यामध्ये कोणत्याच टाईपचं मर्क्युरी किंवा बाकी फॉस्फर राहत नाही आणि त्याच्यामुळे आपण जे या मर्क्युरीने जे प्रदूषण होणारं आणि त्याच्यामध्ये जे काही त्रास होणार आहे मातीचा, पाण्याचा आणि आपल्या लंग्सचा आहे तो होणार नाही आणि एक नागपूर हे सुंदर आणि स्वच्छ शहर बनवण्याकरता आमचं हे संशोधन फार कमी पडणार आहे। आता आपण पाहतो की इंदोर हे सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर आहे, पण नागपूरचा नंबर अजून नंबर 1 वर आला नाही। तर आम्ही हे इनोव्हेटिव्ह आयडिया महानगरपालिकेने घ्यावी अशी आमची इच्छा आहे। या संशोधनात 2 महत्त्वाचे पेटंट मिळाले असून एकामध्ये लॅम्प कलेक्शन युनिट तर दुसऱ्यामध्ये पाऱ्याचं सुरक्षित विभक्तीकरण आणि रासायनिक प्रक्रियेद्वारे विल्हेवाट लावण्याच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे। संपूर्ण भारतातून हा प्रयोग नागपूर विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे। पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं हे संशोधन महत्त्वाचं मानलं जात आहे। कॅमेरामन अतुल गवईसह अनिकेत वानखेडे, USN न्यूज, नागपूर।